नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धानिधी यूट्यूब चॅनलवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाच्या टॉपिकवर चर्चा करणार आहे किंवा महत्त्वाचा टॉपिक आपण आज शिकणार आहे. तो म्हणजे अवमूल्यन, डिव्हॅल्युएशन किंवा रुपयाचे अवमूल्यन. याच्या अगोदर मी रुपया घसरतो कसा आणि रुपया वधारतो कसा याचं लेक्चर अगोदर यूट्यूबवर टाकलेलं आहे. ते पण तुम्ही जर तुम्हाला रुपया घसरतो आणि रुपया अवमूल्यन ह्या दोन्ही गोष्टीमध्ये थोडासा एक फरक आहे. ते जर लेक्चर तुम्ही व्यवस्थित बघितलं आणि हे जर लेक्चर व्यवस्थित बघितलं त्या दोघातला फरक तुम्हाला लक्षात येईल. आणि आता आपण फक्त काय बघणार आहे? अवमूल्यन. आलं लक्षात? दुसरी एक गोष्ट मित्रांनो, खाली मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे तुम्हाला व्हॅल्युएबल कंटेंट मिळत राहील. तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. चला तर मित्रांनो मग सुरू करूयात. बघा मित्रांनो, भारतीय रुपयाच्या अवमूल्यन याच्या अगोदर अवमूल्यन म्हणजे काय हे आपण समजून घेऊ अगोदर. बघा मित्रांनो, व्हॉट इज डिव्हॅल्युएशन? तर डिव्हॅल्युएशन म्हणजे अवमूल्यन म्हणजे दुसऱ्या चलनाच्या संदर्भात, दुसरे चलन काय घेऊ आपण, इथे डॉलर घेऊ. दुसऱ्या चलनाच्या संदर्भात एखादे चलन म्हणजे काय, इथे आपण एखादे चलन म्हणजे काय, रुपया घेऊ. ओके, आपलं चलन रुपयाचं अवमूल्यन बघायचं म्हणून आपलं चलन घेतलं. एखादे चलन घसरणे किंवा चलनाची किंमत कमी होणे काय अवमूल्यन म्हणजे दुसऱ्या चलनाच्या संदर्भात म्हणजे डॉलरच्या संदर्भात. कारण आपण जास्तीत जास्त रुपयाची तुलना हे डॉलर सोबतच करत असतो. ओके, कारण डॉलरला डिमांड खूप जास्त आहे. तुम्हाला ते माझं घसरणे आणि वधारणे हे जर लेक्चर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अगदी अचूकरित्या कळतील, अशा पण कळतील. तर लक्ष द्या फक्त मित्रांनो. बघा, अवमूल्यन म्हणजे दुसऱ्या चलनाच्या संदर्भात म्हणजे डॉलरच्या संदर्भात एखादे चलन घसरणे किंवा चलनाची किंमत कमी होणे. ते कसं बघा मित्रांनो, अगोदर आपल्याला एका डॉलरसाठी सपोज 60 रुपये द्यावे लागत होते. ओके, एका डॉलरसाठी किती रुपये द्यावे लागत होते? 60 रुपये. आता आपल्याला त्याच डॉलरसाठी सपोज 70 रुपये जर द्यावे लागत असेल तर आपल्या चलनाची किंमत घसरली की चलनाची व्हॅल्यू कमी झाली, चलनाची क्रयशक्ती कमी झाली असं आपण म्हणतो. बघा, अगोदर इथं कन्फ्यूज होऊ नका. 60 70 गेला म्हणजे रुपयाची व्हॅल्यू वाढली असं नाही. आपल्याला अगोदर फक्त 60च द्यावे लागत होते, आता 70 द्यावे लागले. याचा अर्थ त्याची वर्कॅबिलिटी कमी झाली, याची किंमत कमी झाली, याची क्रयशक्ती कमी झाली. आलं लक्षात? म्हणून हे 60च्या ऐवजी किती द्यावे लागले? 70 द्यावे लागले. याचा अर्थ इथं काय झालं, रुपयाची किंमत कमी झाली. आणि मी इथंच दिलं, दुसऱ्या चलनाच्या संदर्भात म्हणजे डॉलरच्या संदर्भात एखादे चलन घसरणे किंवा चलनाची किंमत कमी होणे म्हणजेच काय, अवमूल्यन होय. मग इथं काय झालं, रुपयाचं काय झालं, अवमूल्यन. लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. अगदी अचूकरित्या तुम्हाला ही कॉन्सेप्ट आता कळेल. परत त्याला विचारायची गरज राहणार नाही. एका डॉलरचे आपण 70 रुपये देतो, रुपयाची व्हॅल्यू कमी झाली, याचा अर्थ काय झाला, अवमूल्यन. आता रुपया घसरणे याच्यात पण असंच होतं, ते तुम्ही तिथे जाऊन बघा व्यवस्थित त्या लेक्चरला आहे. पण आता इथं अवमूल्यन ही गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या. पण मित्रांनो, होतं काय, मात्र एक घसरणे किंवा चलनाची किंमत कमी होणे हे सरकारने मुद्दाम घडून आणलेलं असतं. आता तुम्ही म्हणताल असं कसं काय, अगोदर 60 रुपये देत होतं सरकार मुद्दाम कसं म्हणेल की 70 रुपये घ्या, आमच्या एका डॉलर द्या, 70 रुपये घ्या, असं कसं काय म्हणेल? तर त्याचं उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मिळेल की नेमकं असं का सरकारने केलंय की अगोदर 60 रुपये देत होतं, आता 70 रुपये का द्यायला लागलं. तर ते कसं केलेलं असतं, सरकारने मुद्दाम केलेलं असतं. केव्हा? ज्या वेळेस आपण रुपयाचं अवमूल्यन करतो त्यावेळेस. आलं लक्षात? आणि ज्यावेळेस रुपया घसरतो त्यावेळेस ते नॅचरली घडत असतं. दॅट इज डिपेंड ऑन डिमांड अँड सप्लाय ऑफ रुपी. आलं लक्षात? ते त्याच्यावर डिपेंड आहे. ते घसरणे वेगळं आणि थोडं अवमूल्यन हा कॉन्सेप्ट थोडीशी वेगळी, ही मुद्दाम घडून आणली जाते. अवमूल्यन हे काय केलं जातं, मुद्दाम घडून आणलं जातं. रुपया घसरणे त्याच्यात पण हीच प्रक्रिया होते, पण ते नॅचरल घडत असतं. त्यासाठी तो व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा. बघा मित्रांनो, ते अवमूल्यन हे मुद्दाम घडून आणलं जात असतं. आता मला सांगा, सरकारने एखादी गोष्ट केली, मुद्दाम केली, म्हणजे त्याच्या मागे काहीतरी उद्देश असेल. येस ऑर नो? असेल की नाही? त्याच्या मागे हा उद्देश आहे की आपले आयात कमी करणे आणि निर्यात वाढवणे. काय? आपले आयात कमी करणे, निर्यात काय करणे, निर्यात वाढवणे हा उद्देश असतो. आता मला सांगा, निर्यात वाढली याच्यात नक्कीच आपला काहीतरी फायदा असेल. तो फायदा असा असतो बघा मित्रांनो, जर आपली निर्यात वाढली तर बघा, आपल्याला ज्या गोष्टीची निर्यात करायची त्या गोष्टीचं उत्पादन वाढवावं लागेल. येस ऑर नो? मग त्या गोष्टीचं उत्पादन वाढवावं लागेल. मग त्या गोष्टीचं उत्पादन करणारे जे उत्पादन घटक आहे ते ऍक्टिव्ह होतील म्हणजे त्यांना रोजगार मिळेल. बरोबर? त्यांच्या हातात पैसा जाईल. पैसा गेल्यानंतर त्यांना त्याच्यातून काहीतरी नफा पैसा जाईल. पैशातून त्यांना काहीतरी त्यांच्या जीवनावश्यक सेवा खरेदी करता येईल, त्यांचं जीवन स्टँडर्ड बनवता येईल, लाईफ स्टँडर्ड बनवता येईल. येस ऑर नो? येस. मग याचा अर्थ असा असतो की आपली निर्यात जास्त झाली तर आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त लोक ऍक्टिव्ह होतात किंवा सुखी होतात, कारण आपल्या हातात काय येतो, पैसा येतो. दुसरा एक गोष्ट निर्यातीचा हा फायदा असतो मित्रांनो, की बघा, जर निर्यात केली याचा अर्थ कुणीतरी आपल्याकडून आयात करतं. येस ऑर नो? मग कुणीतरी आपल्याकडून आयात करतं याचा अर्थ ते भारतातून त्या वस्तू काहीतरी ते खरेदी करतात. बरोबर? आयात करतं म्हणजे आपल्याकडून काहीतरी वस्तू ते खरेदी करतात. मग आपल्याकडून वस्तू खरेदी करायच्या म्हटल्यावर काय लागतं, रुपया लागतो. कारण भारतीय मार्केटमध्ये काय चालतं, फक्त रुपये. डॉलर घेऊन आले आपल्या दुकानात आले, आम्हाला हे द्या असं चालेल का नाही, त्यांना अगोदर डॉलरचं रुपयात कन्वर्ट करावं लागतं. मग ते काय करतात, रुपयाची डिमांड करतात, आम्हाला भारतीय मार्केटमधून वस्तू खरेदी करायच्या. मग रुपयाची डिमांड करतात आणि ज्या चलनाची डिमांड जास्त असते ना ते चलन वधारतं.
म्हणजे आपलं हे जे आहे ना, तर हे चलन असं नंतर वधारेल याच्यासाठी आपण अवमूल्यन केलेलं असतं. इथे रुपयाची डिमांड वाढते, मग रुपया वधारण्याचे चान्सेस जास्त असतात. हे तुम्हाला पुढे कळेलच. आता बघा मित्रांनो, आपण अवमूल्यन केलं, अवमूल्यनामुळे काय व्हायला पाहिजे, एकतर आपली आयात कमी व्हायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट काय, निर्यात वाढायला पाहिजे. ती मी आत्ता वाढवतो, म्हणजे नेक्स्ट स्लाइडमध्ये ते मी तुम्हाला वाढवून दाखवतो. जर आपण अवमूल्यनामुळे आयात आपली कमी झाली, निर्यात वाढवली, तर अवमूल्यन आपण व्यवस्थित शिकलो असा त्याचा अर्थ होईल. चला तर मित्रांनो मग बघूयात. हे कळालं, $1 अगोदर 70 देत होता, 60 देत होता, आता 70 द्यायला लागले. फक्त एक काम करा, मी तुम्हाला समजण्यासाठी काय करतो, इथं 50 घेतो आणि इथं 100 घेतो. म्हणजे तुम्हाला ना पुढची स्लाइड लगेच समजून येईल. 60 70 असो किंवा 50, अगोदर 50 देत होतो, आता 100 द्यायलो. काय केलं, अवमूल्यन केलं, म्हणजे रुपयाची व्हॅल्यू कमी केली. $1 50 देत होता, ठीक आहे आता 100 घ्या. हे 50 आणि 100 व्यवस्थित लक्षात घ्या. हे बिफोर डिव्हॅल्युएशन असं लक्षात घ्या, बिफोर डिव्हॅल्युएशन. आणि हे काय, आफ्टर डिव्हॅल्युएशन. म्हणजे अवमूल्यनाच्या अगोदर $1 किती देतो, 50, आणि आफ्टर डिव्हॅल्युएशन किती द्यायला लागलो $1? 100. बिफोर डिव्हॅल्युएशन, आफ्टर डिव्हॅल्युएशन. ही किमती व्यवस्थित लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या गोष्टी सहज कळतील. बघा मित्रांनो, आता बघा अवमूल्यनाचे परिणाम. आयातीवरील परिणाम काय, निर्यातीवरील परिणाम काय. बघा, अवमूल्यनाचे परिणाम काय, आयातीवरील परिणाम काय, निर्यातीवरील परिणाम. मला सांगा, आयातीवरील परिणाम काय व्हायला पाहिजे, आपला उद्देश काय, आयात कमी करणे. मग आयातीवरील परिणाम काय व्हायला पाहिजे, आयात कमी होणे. आणि आपला दुसरा उद्देश काय, निर्यात वाढणे. मग निर्यातीवरील परिणाम काय वाढायला पाहिजे, निर्यात वाढायला पाहिजे. ती कशी वाढते बघा मित्रांनो अवमूल्यनामुळे. बघा, आता सपोज भारत आहे, बरोबर. भारत USA कडून किंवा अमेरिकेकडून काहीतरी आयात करत असेल, येस ऑर नो, आयात करत असेल. मला सांगा, ज्या वेळेस आपल्याला USA मार्केटमधून किंवा USA कडून काहीतरी आयात करायचे, तर आपल्याला काय लागेल, डॉलर लागेल. येस ऑर नो. सपोज असं समजा की आपण USA कडून एक TV आयात करतोय. काय आयात करतोय, TV. मला सांगा, USA मार्केटमधून आपल्याला काहीतरी खरेदी करायचं, तर काय लागेल, डॉलर. आलं लक्षात, काय लागेल, डॉलर. आता आपण काय करू, बिफोर डिव्हॅल्युएशन, हे लक्षात ठेवा. बिफोर डिव्हॅल्युएशनची स्थिती बघू की काय. आता बघा, हा टीव्हीची किंमत काहीतरी असेल, असं समजा ह्या टीव्हीची किंमत आहे $1. ह्या टीव्हीची किंमत किती आहे, $1. आता बिफोर डिव्हॅल्युएशन बघू. आपण ज्या वेळेस डॉलर घ्यायला जाऊ, कारण आपल्याला डायरेक्ट तर रुपया घेऊन आपण त्यांच्या मार्केटमध्ये जाऊ शकत नाही की आता आम्हाला तुमची टीव्ही द्या, असं नाही. आपल्याला काय करावं लागेल, डॉलर घ्यावं लागेल, बरोबर. मग मला सांगा, आपण ज्या वेळेस डॉलर घ्यायला जाऊ, आपण काय घेऊन जाऊ, आपल्याकडे काय आहे, रुपया. मग आपण काय घेऊन जाऊ, रुपया घेऊन जाऊन आपण काय म्हणू, डॉलर द्या आम्हाला. काय घेऊ, डॉलर द्या. मला सांगा, बिफोर डिव्हॅल्युएशन जर आपण $50 त्यांच्याकडे घेऊन गेलो, तर आपल्याला काय मिळत होता, $1. बघा मित्रांनो, मी काय सांगतोय, बिफोर डिव्हॅल्युएशन म्हणजे अवमूल्यनाच्या अगोदर. मला सांगा, जर आपण $50 त्यांच्याकडे घेऊन गेलो, तर आपल्याला काय मिळत होता, $1. ओके. आणि एका डॉलरमध्ये काय मिळत होती, एक टीव्ही. आलं का लक्षात, $1 मिळत होता आणि एका डॉलरमध्ये काय मिळत होती, एक टीव्ही. केव्हा, बिफोर डिव्हॅल्युएशन म्हणजे अवमूल्यनाच्या अगोदर. आता बघा, आपण काय केलं, अवमूल्यन केलं, म्हणजे आपल्या चलनाची व्हॅल्यू कमी केली. याचा परिणाम बघा काय होतो, ज्या वेळेस आफ्टर अवमूल्यन, आफ्टर डिव्हॅल्युएशन म्हणजे अवमूल्यनानंतर, आता जेव्हा आपण टीव्ही खरेदी करायला जाऊ, तेव्हा टीव्हीची किंमत काय, $1. टीव्हीची किंमत $1 आहे. पण ज्या वेळेस आपण डॉलर खरेदी करायला जाऊ, त्यावेळेस आपल्याला किती रुपये द्यावे लागतील. मी आत्ता सांगितलं बघा, आपण किती केली किंमत किती केली आपण, एका डॉलरची $100 अवमूल्यनानंतर आफ्टर डिव्हॅल्युएशन. मला सांगा, ज्यावेळेस आपण डॉलर खरेदी करायला जाऊ, त्यावेळेस आपल्याला एका डॉलरसाठी किती रुपये द्यावे लागतील, $100. आणि ज्यावेळेस आपल्याला हा डॉलर मिळेल, त्यावेळेस आपण काय खरेदी करू शकतो, टीव्ही खरेदी करू शकतो. मग मला सांगा, ज्या वेळेस अवमूल्यन केलेलं नव्हतं आपण, त्यावेळेस एक टीव्ही आपल्याला फक्त केवढ्यात येत होता, $50. मी काय सांगतो व्यवस्थित लक्षात द्या. ज्या वेळेस आपण अवमूल्यन केलं नव्हतं, त्यावेळेस एक टीव्ही आपल्याला केवढ्यात येत होता, फक्त आणि फक्त $50. ज्या वेळेस आपण अवमूल्यन केलं, डिव्हॅल्युएशन केलं, आपल्या रुपयाची किंमत कमी केली, त्यावेळेस आपल्याला एक टीव्ही पडायला लागला $100. कळतंय मी काय सांगतो, येस ऑर नो. येस. मला सांगा, जर ज्या वेळेस आपल्याला $50 टीव्ही मिळते, त्यावेळेस आपण जास्त खरेदी करू, की ज्यावेळेस आपल्याला $100 टीव्ही मिळते, त्यावेळेस जास्त खरेदी करू, येस ऑर नो. बोला, कधी खरेदी करू, ज्या वेळेस आपल्याला $50 मिळते त्यावेळेस. आता अवमूल्यन केलं, आपल्याला केवढ्याला पडायला लागली, $100. म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला टीव्ही किंवा परदेशातल्या वस्तू महाग होतील, येस ऑर नो. परदेशातल्या वस्तू महाग वाटायला लागतील, त्यामुळे आपली आयात काय होईल, कमी. महाग असले तुम्ही जास्त घेता का, नाही. किती आपण कमी घेतो. खूप महाग असलं तर आपण काय करतो, कमी घेतो. याचाच अर्थ ज्या वेळेस आपल्याला $1 $100 द्यावे लागेल, $100चाच $1 भेटेल आणि त्याच्यात एक टीव्ही भेटेल, याचा अर्थ आपल्याला ही टीव्ही महाग वाटायला लागेल. याचाच अर्थ परकीय वस्तू आपल्याला महाग वाटतील. कशा वाटतील, महाग वाटतील. कशा वाटतील, महाग वाटतील. आणि याचाच परिणाम, महाग वाटल्यावर आपण काय करू, आयात जास्त करू का, नाही. काय करू, आयात
कमी करू. पहिला उद्देश झाला सध्या आयात कमी करणे, अवमूल्यनाचा उद्देश. पहिला उद्देश काय? आयात कमी करणे. आता दुसरा उद्देश आहे निर्यात वाढवणे. आता निर्यातीवर बघा निर्यात कशा प्रकारे वाढते. आता बघा हा भारत, जसा भारत काहीतरी आयात करतो तसा भारत काहीतरी निर्यात करत असेल. येस ऑर नो? आता बघा भारत सपोज अमेरिकेला एक पेन निर्यात करतो. ओके, काय निर्यात करतो? पेन निर्यात करतो. इथे लक्षात घ्या, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. अमेरिकेला काय करतो? पेन निर्यात करतो. याचा अर्थ अमेरिकेला भारत निर्यात करतो पेन, याचा अर्थ अमेरिका आपल्याकडून काय आयात करते? पेन. ओके, मला सांगा ज्यावेळेस अमेरिका आपल्याकडून आयात करते याचा अर्थ अमेरिकेला आपल्या मार्केटमधून वस्तू खरेदी करायची. लक्षात, आयात करायची म्हणजे फ्रीमध्ये जाईल कधी नाही, खरेदी. मग मला सांगा भारतीय मार्केटमधून वस्तू खरेदी करायला काय लागतो? रुपये. डॉलर चालेल का? नाही. मग ते डिमांड कशाची करतील? रुपयाची. ओके, मग आपण असं समजू की हा 50 रुपये याची किंमत आहे. इथे डॉलर होती कारण का? कारण टीव्ही त्यांच्याकडून घ्यायचं आपल्याला, मग त्यांची किंमत त्यांच्या याच्यातच असेल. येस ऑर नो? मग मला सांगा आपण 50 रुपये काय केली? या पेनची किंमत आहे. आता बघा बिफोर डिव्हॅल्युएशन काय होतं. ज्या वेळेस अमेरिकन नागरिक आपल्याकडे येतील अगोदर, तर एका डॉलरची किंमत किती आहे? एका डॉलरची किंमत किती आहे? किती बिफोर डिव्हॅल्युएशन? 50 रुपये. ओके, तर ज्या वेळेस ते $1 आपल्याकडे घेऊन येतील त्यावेळेस आपण त्यांना 50 रुपये देऊ की हे घे 50 रुपये, आणि त्या 50 रुपयातून ते काय खरेदी करतील? एक पेन खरेदी करतील. काय खरेदी करतील? एक पेन खरेदी करतील. 50 रुपयात किती पेन येईल? एकच पेन येईल ना. येस ऑर नो? मग काय खरेदी करतील? पेन. आता आफ्टर डिव्हॅल्युएशन बघा काय होतं. ज्या वेळेस ते आपल्याकडे डॉलर घेऊन येतील त्या डॉलरच्या तुलनेत त्यांना किती पैसे मिळतील? आता 100 रुपये मिळतील. येस ऑर नो? आणि पेनाची किंमत किती आहे? 50 रुपये. बघा मी सांगतो, ज्या वेळेस अवमूल्यनानंतर ज्यावेळेस ते आपल्याकडे डॉलर घेऊन येतील, आपली वस्तू खरेदी करायला येतील, तर त्यांच्याकडे डॉलर आहे, रुपये नाही. रुपये फक्त आपल्याकडे. ओके, तर मग ते डॉलर घेऊन येतील तर त्यांना डॉलरच्या बदल्यात किती पैसे मिळतील? 100 रुपये. मग मला सांगा पेनाची किंमत किती आहे? 50 रुपये. मग आफ्टर डिव्हॅल्युएशन 100 रुपये मिळाल्यावर त्यांना किती पेनं मिळतील? 2 पेनं मिळतील एका डॉलरमध्ये. पहिल्यानी एका डॉलरमध्ये एकच पेन मिळत होता, आता एका डॉलरमध्ये 2 पेन मिळायला लागले, कारण आपण आपल्या चलनाची व्हॅल्यू कमी केली. ओके, आता मग मला सांगा ज्या वेळेस त्यांना एका डॉलरमध्ये 2 पेन मिळायला लागतील त्यावेळेस ती त्यांची आयात म्हणजे आपली जी निर्यात कमी होईल का जास्त होईल? ते आयात जास्त करतील. याचाच अर्थ काय होईल? की आपली निर्यात जास्त होईल. येस ऑर नो? मग बघा ज्या वेळेस अवमूल्यन करतो त्यावेळेस परकीय लोकांना भारतीय वस्तू कशा वाटायला लागतात? स्वस्त वाटायला लागतात. मला सांगा जर त्यांना आपल्या वस्तू स्वस्त वाटायला लागल्या ते जास्तीत जास्त आयात करतील ना. आपल्याला जी वस्तू स्वस्त वाटते आपण ती जास्तीत जास्त घेतो, त्याचप्रमाणे त्यांना जर आपल्या वस्तू स्वस्त वाटायला लागल्या तर ती जास्त आयात करतील. याचाच आपली निर्यात कशी होईल सांगा? निर्यात कशी होईल? निर्यात जास्त होते. आणि निर्यात जास्त होण्याचे फायदे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला किंवा आपल्या लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलेले आहे. मला असं वाटतं की तुम्हाला आयातीवरील परिणाम, आयात कशा प्रकारे कमी होते अवमूल्यन केल्यामुळे, आणि निर्यातीवरील परिणाम, निर्यात कशा प्रकारे जास्त होते हे लक्षात आलं असेल. फक्त इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण अवमूल्यन करतो, हे करतो त्यावेळेस ह्याच्या आयात आणि निर्यात करणाऱ्या ज्या वस्तू आहे याच्यामध्ये इलिस्ट्रिसिटी असली पाहिजे, म्हणजे हे लवचिक असलं पाहिजे. म्हणजे जसं की आपण ज्या वस्तू आयात करतो त्याची पण आपल्याला गरज असली पाहिजे, पण त्याच्यावर आपल्याला आयातीला खर्च कमी करायचा, त्याच्यावर पर्याय शोधतात. दुसरी एक गोष्ट अशी की ज्या वस्तू आपण निर्यात करतो त्या वस्तूची अमेरिकेला गरज असली पाहिजे, कारण ते तेव्हाच आयात करतील ना अमेरिका आपल्याकडून, त्यांना जर गरज असेल तरच. तर ह्या अशी वस्तूंमध्ये आयात निर्यातीमध्ये लवचिकता असली पाहिजे. असं असेल तरच अवमूल्यन यशस्वी होतं. आलं लक्षात? बघा मित्रांनो, आलं लक्षात? मला असं वाटतं व्यवस्थित लक्षात आलं असेल. चला तर मित्रांनो बघू आपण भारतीय रुपयाचं अवमूल्यन आतापर्यंत कधी कधी झालं. आता बघा आतापर्यंत बघा मित्रांनो 1949, 1966 आणि 1951 असं 3 वेळेस अवमूल्यन झालेलं आहे. पहिल्यांदा झालं 1949ला 30.5%, 1966ला 36.5% आणि 1991ला जवळपास 20%, 18 ते 20, 21, 22 असं 3 टप्प्यात झालेलं आहे अवमूल्यन. त्यामुळे हे असं फिक्स आकडा नाही 20%, पण अप्रॉक्सिमेटली 20% आहे. आता 1949ला आपण 30.5%ने अवमूल्यन केलं. ते फक्त आणि फक्त इथे व्यवस्थित लक्षात घ्या, फक्त आणि फक्त आपण USA डॉलरच्या संदर्भातच अवमूल्यन केलं, इतर कोणत्याही नाही. परीक्षेला प्रश्न येतो की इतर चलनाच्या संदर्भात नाही, फक्त कशाच्या संदर्भात? डॉलरच्या संदर्भातच 1949ला जे पहिलं अवमूल्यन केलं तर ते फक्त डॉलरच्या संदर्भातच केलं होतं. त्यावेळेस अर्थमंत्री होते जॉन मथाई. आणि याचं कारण काय होतं बघा मित्रांनो, राष्ट्रकुल देशांनी केल्यामुळे. आता बघा तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला लगेच लक्षात येईल. बघा मित्रांनो, राष्ट्रकुल देश म्हणजे असे देश ज्या देशांवर इंग्रजांचं राज्य होतं, इंग्रजांच्या गुलामगिरीत जे देश होते त्यांचा एक गट असतो म्हणजे राष्ट्रकुल देश, असं लक्षात ठेवा. ओके, आता मला सांगा आपला सगळ्यात जास्त इंग्लंडचा व्यापार तेव्हा अमेरिकेसोबत चालायचा. कुणासोबत चालायचा? अमेरिकेसोबत. ज्या वेळेस हे राष्ट्रकुल देश
स्वतंत्र झाले, म्हणजे इंग्रजांच्या गुलामगिरीतून त्यांची सुटका झाली, तर त्यावेळेस यांनी काय केलं, आपल्या आपल्या चलनाचं अवमूल्यन केलं. त्यामध्ये भारत पण एक होता. ओके, आता बघा, जर इतर राष्ट्रकुल देश म्हणजे इतर जे राष्ट्रकुल देश आहे त्यांनी अवमूल्यन केलं, आता मला सांगा, ज्या वेळेस अमेरिका त्यांच्याकडून आयात करेल ह्या राष्ट्रकुल देशांकडून आणि भारताकडून आयात करेल, तर अमेरिकेला आयात कुणाची स्वस्त वाटेल? इतर राष्ट्रकुल देशांची, कारण त्यांनी त्यांच्या चलनाची व्हॅल्यू कमी केलेली. आणि आपण जर ती व्हॅल्यू कमी नसती केली तर आपल्याला त्याचा खूप मोठा तोटा झाला असता. त्यामुळे इतर राष्ट्रकुल देशांनी त्यांच्या चलनाची किंमत कमी केली, अवमूल्यन केलं, त्यामुळे आपल्याला ते अवमूल्यन करावं लागलं. त्याच्यामुळे जास्त आपल्याला त्याचा फायदा झाला नाही, पण तोटा पण झाला नाही. आणि जर केलं नसतं तर तोटा झाला असतं, त्यामुळे आपण अवमूल्यन केलं. त्याच्यानंतर 1966ला आपण 36.5% अवमूल्यन केलं USA डॉलर आणि इतर हार्ड करन्सी. आता हार्ड करन्सी आणि सॉफ्ट करन्सी नंतर सांगेल, पण लक्षात घ्या, आता हार्ड करन्सी म्हणजे ज्या चलनाला डिमांड जास्त असते, ज्या करन्सीला डिमांड जास्त असते तिला हार्ड करन्सी असे म्हणतात. ती जी करन्सी मार्केटमध्ये सहजासहजी उपलब्ध होत नाही तिला हार्ड करन्सी असं म्हणतात. आणि सॉफ्ट करन्सी म्हणजे जिचा सप्लाय जास्त असतो, डिमांड कमी असते आणि जी मार्केटमध्ये सहजासहजी अवेलेबल असते तिला सॉफ्ट करन्सी असे म्हणतात. तर ज्या हार्ड करन्सी असेल, USA डॉलर असेल, पाऊंड असेल, तर या संदर्भात आपण 1966ला अवमूल्यन केलं. त्यावेळेस अर्थमंत्री होते सचिन चौधरी. आणि याची कारणे काय होतं बघा मित्रांनो, 1962 भारत चीन युद्ध, 1965 भारत पाक युद्ध आणि 1966चा दुष्काळ. याने काय झालं बघा मित्रांनो, ज्यावेळेस भारत चीन युद्ध झालं, भारत पाक युद्ध झालं, यावेळेस आपल्याला खूप जास्त आयात करावी लागली. बरोबर, आता आयात करावी लागली म्हणजे आपली निर्यात पण वाढायला पाहिजे. आयात जर केलंच राहिलं फक्त, तर परकीय चलन लगेच संपून जाईल ना. येस ऑर नो? मग आपल्याकडे आपल्याला निर्यात होणं खूप गरजेचं आहे. निर्यात झालं तरच आपल्याला परकीय चलन मिळेल. येस ऑर नो? मग आपली निर्यात वाढणं खूप गरजेचं आहे, म्हणून आपण केलं. दुसरी एक गोष्ट, दुष्काळामध्ये पण आपल्याला अन्नधान्य असेल किंवा इतर महत्त्वाच्या गोष्टी असतील त्याची आयात खूप जास्त करावी लागली आणि याच्यामुळं आपल्याला रुपयाचं अवमूल्यन करावंच लागलं. आणि ते केल्यामुळं काय झालं, याचा लगेच फायदा नाही झाला, पण 1972-73ला आपला व्यवहार तो अनुकूल झाला. हा फायदा आहे 1966ला केलेल्या अवमूल्यनाचा. आलं लक्षात? त्याच्यानंतर आपण तिसऱ्यांदा केलं 1991ला. 3 टप्प्यात केलं. अप्रॉक्सिमेटली लक्षात ठेवा, महत्त्वाच्या चलनासंदर्भात डॉलर असेल, पाऊंड असेल, येन असेल, अशा महत्त्वाचे जे हार्ड करन्सी किंवा महत्त्वाचे चलन आहे त्यांच्या संदर्भात आपण अवमूल्यन केलं. कधी? 1991ला. त्यावेळेस अर्थमंत्री होते मनमोहन सिंग आणि इथे एक पंतप्रधान कोण होते? PV नरसिंहराव. आलं लक्षात? अर्थमंत्री लक्षात ठेवून पंतप्रधान, लई वेळेस प्रश्न विचारलेला आयोगाने. तर लक्षात घ्या, 1991ला ज्यावेळेस अवमूल्यन केलं त्यावेळेस अर्थमंत्री कोण होते? मनमोहन सिंग. आणि पंतप्रधान कोण होते? PV नरसिंहराव. आता बघा, परकीय गंगाजळी संकट म्हणजे आपल्याकडे परकीय चलनच राहिलं नव्हतं, खूप जास्त डॉलर खूप जास्त कमी राहिला होता. याचं कारण काय होतं बघा, डॉलर कमी राहिलं, मग परकीय गंगाजळीचं संकट आलं, मग अवमूल्यन काय करायची गरज? तर बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याकडे परकीय चलन नाही, याचा अर्थ आपण दुसऱ्या वस्तू खरेदी करू शकत नाही का दुसऱ्याच्या मार्केटमधल्या, कारण त्यांच्या मार्केटमध्ये वस्तू खरेदी करायला जावा तर त्यांचं चलन लागतं. येस ऑर नो? मग आपल्याला त्यांचं चलन लागेल, मग त्यांचं चलन आपल्याला कुठून प्राप्त होईल? निर्यातीतून. जर आपण निर्यात जास्तीत जास्त केली तर आपल्याला त्यांचं चलन ते देतील, आपला रुपया ते घेतील. येस ऑर नो? डिमांड कशाची करतील? रुपयाची करतील. आणि सप्लाय आपल्याकडे कशाच करतील? डॉलरचा करतील. आणि परकीय चलन आपल्याला दुसऱ्या गोष्टी आयात करायला खूप महत्त्वाचं होतं आणि आपल्याकडे परकीय चलन राहिलंच नव्हतं, त्याच्यामुळे खूप कमी राहिलं होतं, त्याच्यामुळे आपल्याला अवमूल्यन करावं लागलं. कधी? 1991ला. आलं लक्षात? कधी कधी झालं लक्षात आलं असेल अशी अपेक्षा करतो. बघा मित्रांनो, मी तुम्हाला रुपयाचं अवमूल्यन ही कॉन्सेप्ट अगदी अचूकरित्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला ती अगदी अचूकरित्या व्यवस्थित कळालेली असेल. तुम्हाला जर एकदम व्यवस्थित कळाली असेल, असं वाटतंय की काहीतरी व्हॅल्युएबल ह्या चॅनलवर आपल्याला भेटते, इथं अजून पुढे पण अनेक गोष्टी मी राबवणार आहे त्या पण तुम्हाला भेटतील, तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरून मला प्रोत्साहन द्यायला विसरू नका. थँक्यू.